कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्यानं ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन। सुपरमॅक्स कंपनीच्या 1500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलन केलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर न्याय दिला नाही तर आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करत इशारा दिलाय। कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं वातावरण तणावपूर्वक झाल्याचे यावेळी पाहायला मिळालंय। तर कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय दिला नाही तर ते सर्व रस्ता आणि सिग्नल जाम करतील असाही इशारा यावेळी दिलाय। यावेळी कर्मचाऱ्यांनी म्हटलंय, आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी आज मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरून हटणार नाही। आम्ही आमच्या पगारासाठी लढत राहू आणि जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी करण्यात येते। पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं पाहायला मिळालंय। गौरव रोहिदास कांबळे जवळजवळ 26 वर्ष सुपरमॅक्स कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि कंपनी अचानक आमच्या कंपनीला आहे ना बंद, तुमची कंपनी चालू आहे, आमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्ही चालू करून आणि तुमचे पगार देण्यात येईल असं म्हणून धोक्याला आम्हाला कंपनीच्या बाहेर काढलं। आज कंपनी जवळजवळ 20 महिन्यापासून बंद आहे, पगार पाणी काय नाही आहे। आज जवळजवळ 30-35 लोक आत्महत्या केलेले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना अटक आलेलं आहे आणि ते मरून गेलेले आहेत। आज जवळजवळ मला माझं पण एंजिओप्लास्टी झालेलं आहे, मी सुद्धा जीव द्यायचा प्रमाण आलेला आहे कारण माणसाकडे पैसा नाही, राशन भरायला पैसा नाही अशी परिस्थिती झालेली आहे। तर ह्या कंपनीतले लोकी मला मालक या जागेचा भाव इतका वाढलेला आहे, जागा विकून ते गरगन संपत्ती कमव आणि कामगारांना उघड्यावर पाडून आज कंपनीसाठी आज कंपनीमध्ये कामगारांना हलाखीचे जीवन जगावं लागत। तरी कृपया शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेब आमच्यावरती दया करा, आम्हाला न्याय द्या, हे माझं बोलणं आहे। कळव्यात स्लॅब कोसळून 3 जण जखमी। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील छताचा स्लॅब कोसळून 3 जण जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळवा येथे घडली आहे। या घटनेत मयूर दांडेकर, मनोहर दांडेकर व मनीषा दांडेकर अशी जखमींची नावं आहेत। या जखमींना कळव्यातील माऊली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलाय। कळव्यातील भुसारीआळी येथील ओमकृष्ण सोसायटीमध्ये ही घटना घडली असून सदर इमारत ही तळ अधिक 4 मजली आहे। छताचे स्लॅब कोसळल्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापक अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी, कळवा पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढून त्यांना नातेवाईकांकडे तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय केली। ओमकृष्णा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अंदाजे 100 व्यक्ती राहत आहेत। ही इमारत धोकादायक स्थितीत असल्यानं इमारतीभोवती सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावण्यात आली आहे। पुढील कार्यवाही बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाकडून करण्यात येणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर निवडणुकीच्या रिंगणात। यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष म्हणून ओळखलं जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ अशा 4 जागांकरता जून महिन्याच्या 26 तारखेला निवडणुका पार पडणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर
रिंगणात उतरले आहेत. बुधवारी सायंकाळी वर्तकनगर येथील साईबाबा हॉल या ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रमेश कीर यांनी भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावर टीका केली आहे. सलग 10 वर्ष आमदार असूनही निरंजन डावखरे यांनी कोकण मतदारसंघात काम न केल्याचा आरोप रमेश कीर यांनी केला आहे. तसेच पदवीधर म्हटलं तर एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न केलेत पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, पण असं काहीही 10 वर्षात झालं नसल्याचं रमेश कीर यांनी म्हटलंय. तर उमेदवार रमेश कीर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानले. कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरया यांनी माघार घेतली असल्याचीही रमेश कीर यांनी माहिती दिली आहे. पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या माध्यमातून 92,000 नोंदणी झाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नोंदणी संख्येची भर यंदा पडणार असल्याची माहिती रमेश कीर यांनी दिली. तर गेल्या 6 महिन्यात कोकण मतदारसंघ पिंजून काढला असून शिक्षकांचे प्रश्न ऐरणीवर असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी, एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी, तसेच कोकणचा विकास या विविध विषयांवर यंदाची निवडणूक लढणार असल्याचं रमेश कीर यांनी सांगितलंय. निरंजन डावखरे यांनी काम केलं नाही म्हणून मला निवडून न देता जो चांगलं काम करेल त्याच्या पाठी मतदार उभे राहतील असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्व प्रभागातील मान्सून पूर्व कामे तातडीनं पूर्ण करावीत, खासदार नरेश मस्के. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणं हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयानं काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवावेत असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झालंय. महापालिकेसोबतच MMRDA, MSRDC, पोलीस प्रशासन हे सर्व विभाग 24/7 सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत नमूद केलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी उपमहापौर पल्लवी कदम, राम रेपाळे, देवराम भोईर, नारायण पवार, रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. या बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई, रस्ते व खड्डे दुरुस्ती उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी व उपाययोजना, शहरातील सकत भागांकरता नियोजन व उपाययोजना, तर धोकादायक इमारतींबाबत नियोजन,
मलनिसारण व्यवस्था, सफाई व सुरक्षा विषयक उपाययोजना, मशीन होल सफाई, मान्सून कालावधीत वृक्ष संबंधी प्राप्त तक्रारीचं निवारणाकरता केलेल्या उपाययोजना, सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था, मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचे केंद्रीकरण या आदीबाबत केलेली कार्यवाही याची माहिती स्लाइड सादरीकरणाच्या माध्यमातून उपायुक्त जी गोदेपुरी यांनी दिली आहे। यावेळी माजी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या आयुक्तांसमोर मांडल्यात। यावेळी माजी नगरसेवकांनी मांडलेल्या तक्रारी तातडीने सोडवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं आहे। अडीच विधानसभेचा भाग या ठाणे महानगरपालिकेचा येतो। 20 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतो, खासदार म्हणून आलेलो आहे। अनेक नगरसेवकांच्या समस्या होत्या, नालेसफाई असेल, वॉर्डातली रखडलेली कामं असतील, काही सूचना असतील, या संदर्भात अधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहे। त्याच्यावरती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचललेली आहेत, त्या संदर्भी निर्णय घेतलेले आहेत। आणि दर महिन्याला मी यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने नगरसेवकांच्या बैठका आयुक्तांसमोर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घेत होतो। आता खासदार म्हणून अधिकाऱ्याने या ठिकाणी ही बैठक घेतली। महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते, त्यांच्या अडचणी, नगरसेवकांच्या, माजी नगरसेवकांच्या अडचणी आणि जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी त्या तशाच पद्धतीचे निर्देश संबंधित विभागांना दिलेले आहेत। सर, कालच पहिल्यांदाच पाऊस पडला, अतिशय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते, विरोधक ज्या पद्धतीने टीका करत होते त्या पद्धतीने काही वातावरण ठाण्यामध्ये नव्हतं। उगाच टीका करायची काहीतरी म्हणून त्या टीका केलेल्या आहेत आणि सुरुवात पहिला पाऊस असतो आणि त्या पहिल्या पावसामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात। मी त्याचा डिनाय करत नाही, पण अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतायत, रस्त्यावरती आहेत, आयुक्त सुद्धा रस्त्यावरती आहेत आणि माझी नगरसेवक असतील तिथे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना मदत करून नागरिकांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करतात। सर, अनधिकृत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने तशा पद्धतीने कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बसगाड्या परत घ्या। 61 बस मालक आक्रमक, अशोक लेलँडच्या कार्यालयात चालक मालकांचा ठिय्या। मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडतायत। शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं मुंबई बस मालक संघटनेनं आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली आहे। वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे 61 नवीन बसगाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणं, व्हील डिस्क तुटणं, क्लच प्रेशर प्लेट रिलीज बेरिंग, तर क्लच सिलेंडर डिझेल पाईप तुटणं, सायलेन्सरचे पाईप फुटणे, पुरवठा करणारे पाईप फुटणं, गिअरबॉक्स तर ब्रेक लायनर समस्या अशा अनेक अडचणी नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये आहेत। अशोक लेलँडनं विकलेल्या बस या सदोष असल्यानं प्रवाशी आणि वाहन चालक, सहाय्यक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। या बसगाड्या बिघाड होऊन बंद पडतायत। या बसगाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्यानं बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे। खासगी वाहतूक करणाऱ्या या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो। मात्र अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना रस्त्यावर तासनतास अडकून पडावं लागतंय। वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे। याबाबत अनेक वेळा बस मालकांनी संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही। अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहते का, असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने आज माजिवडा येथील कंपनीत आंदोलन केलं आहे। यावेळी धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचं होणारं नुकसान कोण सहन करणार, व्यवसायातील तोटा कोण सहन करणार, प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा, कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाऊनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यावर उपाययोजना कोण करणार, ब्रेकडाऊन दरम्यान पोलीस आणि टोईंग चार्जेसचं नुकसान कोण करणार, वॉरंटीमध्ये ब्रेकडाऊन दरम्यान आम्ही किमीचा विचार करणार आहोत का,
कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार? प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहेत असे प्रश्न मुंबई बस मालक संघटनेने उपस्थित केले असून या 61 नवीन बसगाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.